ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड खूपच जबरदस्त असा झालेला आहे. त्यामुळे खरं शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथे पाहत असतो की सायली आणि प्रियामध्ये खरंच जबरदस्त भांडण लागलेलं असतं, वादावादी सुरू झालेली असते. सायली तिला म्हणत असते, खरं तर ह्या चाव्यावर माझा अधिकार आहे, तुझा अजिबात नाही, असंही ते म्हणत असते. आणि घरचे सगळेजण या दोघीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ह्या दोघी इथे कुणाचंही काही ऐकत नसतात. तेव्हा इथे खरं प्रिया देखील मागे हटत नाही. ती देखील खरं तर तिला हा चान्स भेटलेला असतो ह्या सर्व गोष्टी करण्याचा. आता खरं तर अर्जुन देखील सायलीला म्हणतो, सायली तू काय करतेस, कारण की सायलीचं हे रूप अर्जुनने देखील पहिल्याच वेळेस पाहितलेलं असतं. आता इथे अस्मिता देखील आलेली असते. अस्मिता म्हणत असते, काय चाललंय, मला तर वाटलं बाहेर भांडण सुरू आहे, मात्र हे इथंच भांडण सुरू आहे, काय चाललंय सायली आणि तन्वी तुझं, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणते, अहो अस्मिता ताई तुम्हाला माहिती आहे का, आई या तन्वीच्या हातात घरच्या सगळ्या चाव्या देत आहे, असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिताला देखील खूप मोठा धक्का बसतो. तेव्हाही ते प्रिया म्हणते, का तुझ्या पोटात दुखते सांग बरं, आईचा आणि घरच्यांचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे, मात्र तू अशी का करत असतील, असंही ते खरं प्रिया तिला ओरडू ओरडू म्हणत असते. तेव्हाही ते ही सायली म्हणत असते, अजिबातच नाही, घरच्यांचा सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास असेल, मात्र माझा तुझ्यावर काडी मात्र विश्वास नाही आहे. माझ्या घरच्यावर असं काही संकट येईल हे मला माहीत आहे, त्यामुळे खरं तर मी या चाव्या तुला अजिबातच देणार नाही. मी रौद्ररूप देखील धारण करू शकते, असं म्हणून खरं तर तिचे अक्षरशः केसी ते प्रियाचे सायलीने ओढलेले असतात. सायलीने सगळं काही केलेलं असतं ते म्हणजे प्रियाचे केस घेण्यासाठी, कारण की त्यांना DNA टेस्टसाठी केस हवे असतात. आता हेच खरं तर रौद्ररूप सायलीचं जे असतं ते सगळ्यांनाच बघून धक्का बसलेला असतो. आता इथे अर्जुनला त्याबरोबर प्रताप आणि कल्पना देखील फार टेन्शन आले असतं. आता कल्पनाला माहीत असतं की सायली हे नाटक करत आहे, मात्र एवढ्या पुढच्या थराला जाईल सायली असं तिला अजिबातच घरच्यांना वाटलेलं नसतं. आता इकडे घरचे खरं तर अक्षरशः यांच्या दोघीचे भांडण ते सोडण्याचा प्रयत्न करत असतात. यांचे भांडण अक्षरशः इतके लागलेले असतात की खरं विचारायलाच नको. आता इथे खरं तर जी काही सायली असते, सायलीने तिच्या हातातल्या चाव्या हिसकावून घेतलेल्या असतात. तेव्हा इथे खरं तर प्रिया म्हणत असते, खरंच तू आज माझ्या चाव्या हिसकावून घेतलास, मात्र तो माझा अधिकार मला आईने दिला होता, तो अधिकार मी एक ना एक दिवस नक्कीच मिळवेल, असं म्हणून ते रडायला लागलेले असते. आता हे सगळे नाटकं घरच्यांना तर हिचे माहीत असतात, मात्र अश्विनला तिच्यावर फार विश्वास असतो, त्यामुळे खरं त्याला फार इथे वाईट वाटत असतं. तो बायकोला इथे समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आता सायली खरं तर इथनं निघून गेलेली असते. तेव्हा इथे खरं तर सगळ्यांनाच इथे सायलीच्या ह्या रूपाचा धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे अश्विन अर्जुनला म्हणतो असतो, तुझ्या बायकोला नीट समजाव, काय करते, अक्षरशः ती माझ्या बायकोचा जीव घेणार होती, असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो मला देखील सायलीचं हे रूप आजच माहीत झालं, मी बघतो तिला नेमकं काय झाले, असं म्हणून खरं तर अर्जुन इथे सायलीकडे गेलेला असतो. आणि ही काय प्रिया असते का, ती प्रिया इथे रडण्याचं नाटक करत असते. आता इकडे कल्पना देखील टेन्शनमध्ये आलेली असते, सायलीने हे सर्व काही का केलं असावं असं तिला इथे वाटत असतं. आता इथे अर्जुन वरती गेलेला असतो. वरती गेल्याबरोबर सायलीला म्हणत असतो, काय सायली, हे रूप तुझं मी आज पाहितलं, एवढं सगळं करण्याची तुला काय गरज होती, असंही ते म्हटल्याबरोबर सायली लगेच म्हणते, ह्याच्यासाठी सगळं केलं, तिचे आपल्याला केस हवे होते ना, अहो एक नाही 3-3 केस मी आणले, असं म्हटल्यानंतर खरं तर अर्जुनला फार मोठा आनंद झालेला असतो. म्हणजे हे सगळं काही तू यासाठी केलंस तर खरंच मानलं तुला बायको, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणते, हो हे जर सर्व काही मी केलं नसतं तर आपल्याला हे केस मिळाले असते का, असंही ते म्हटल्याबरोबर खरं अर्जुन तिचं फार कौतुक करत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती खरं तर रडण्याचंही ते नाटक करत असते. आई तुला सांगू का, खरं तू जेव्हा माझ्या हातात चाव्या दिल्या ना, तेव्हा खरं तर माझ्या हातात स्वर्गच आला असं मला वाटलं होतं, मात्र ह्या सायलीने तो आनंद जास्त वेळ टिकून दिला नाही, असंही ते म्हणत असतात. आणि घरचे तिला सगळे समजावण्याचाही ते प्रयत्न करत आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन इथे सायलीला म्हणत असतो, तू आता प्रियाचे केस तर मिळवलेस, मात्र प्रतिमात्या आणि मैनाचे केस कसे मिळवशील, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणते, त्या दोघी तर मला आनंदाने केस देतील. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मैना तर आपल्याला मदत करायला तयार होईल, कारण की तिला सगळं काही माहीत आहे, मात्र प्रतिमात्याला कसं सांगशील, तिला सांगशील का आम्हाला तन्वीवर संशय आहे आणि ती तुमची मुलगी वगैरे नाही, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणते, नाही मला अजिबात आता काही कळून द्यायचं नाही, सगळ्यांसमोरच तन्वीचं सत्य मला समोर आणायचं आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मग हे सगळं काही कसं करशील, तेव्हा इथे सायली थोडी विचारात आता इकडे सगळेजण प्रियाला समजत असतात. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, खरंच या सायलीमध्ये कोणता राक्षस संशरला होता हे तर मला कळतच नाही. तेव्हा इथे अस्मिता
देखील म्हणते याआधी खरं तर आपल्या घरात असा प्रकार कधीही झाला नव्हता. तेव्हा सचिन देखील म्हणतो खरं सायली वहिनीचं हे रूप मी तर पहिल्याच वेळेस बघितलं, मला तर धक्काच बसला असंही ते म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते तुम्हाला सगळ्यांना धक्का बसला असेल, मात्र मला अजिबात धक्का बसला नाही, कारण की हेच तिचं खरं रूप आहे. आश्रमात देखील ती असंच वागायची. मधुभाऊ जर कुणा दुसऱ्या मुलीशी चांगलं वागले ना तर तिला अजिबात आवडायचं नाही, असाच ती घेगाटा घालायची. आणि तिचा राग तर माझ्यावर पहिल्यापासूनच आहे, कित्येक वेळास तर तिने माझ्यावर हात देखील उचललेला आहे अश्विन, असंही ते खरं रडतच इथे प्रिया सगळ्यांना सांगत. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर सायली आणि अर्जुनचं बोलणं सुरू असतं प्रतिमा आत्या विषयी. तितक्यातच खरं तर प्रतिमा आत्याचा कॉल आलेला असतो, त्यामुळे खरं तिने स्पीकरवर ठेवलेला असतो. अर्जुन देखील तिचं बोलणं ऐकत असतो. आता इकडे खरं तर प्रतिमा म्हणत असते सायली मी तुला म्हणलं होतं ना की मला तन्वीबरोबर थोडा जास्त वेळ घालायचा आहे, काढायचा आहे, तरच तर मला माझ्या मनात तिच्याबद्दल काही माया आहे का नाही हे पाहायला मिळेल, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणते हो तेव्हा मी तुमच्याबरोबर असेल हे देखील आपलं ठरलेलं होतं. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते हो ना गं ठरलं होतं, मात्र गेल्या काही दिवसात हे सगळं काही झालंच नाही. अगं आता रविराजला हे अजिबात आवडलं नसतं की मी तन्वीला इथं बोलावून घेतले, पण आता ते 2 दिवसासाठी कोल्हापूरला गेलेले आहेत, त्यामुळे खरं तर मी म्हटलं तिला बोलावून घेते, पण तुला वेळ आहे ना असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणते हो मला वेळ आहे, पण मी जरा थोड्या वेळाने तिला संशय यायला नको, असंही ते म्हटल्याबरोबर खरं तर जी काही ते सुमन असते सुमन म्हणतात हे सगळं काही बरोबर आहे, मात्र कोणतं कारण काढून तन्वीला इथे बोलवायचं. आधीच तर वहिनीविषयी तिला राग आहे, ती नीट बोलत पण नाही, आणि तिला जर माहीत झालं आपण तिची परीक्षा वगैरे घेतोय तेव्हा तर खरं तर ती खूपच राग आणि चिडचिड करत राहील, असंही ते म्हटल्याबरोबर खरं सायली म्हणते हो बरोबर आहे तुमचं, मी तुम्हाला एक आयडिया सांगते, अगदी तसंच वागा आणि तसंच तिच्याशी बोला, असंही ते सायलीने खरं तर ह्या दोघींनाही ते सांगितलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही ते रडारडी सुरू असते ती आणखी चालूच असते. आता इथे अश्विन म्हणतो असतो आई बाबा तुम्ही खरं तर आता इथे सायलीला जाब विचारणारच नाहीत का, असंही ते म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो कसं जाब विचारणार, ती काय लहान आहे का, लहान बाळाला जाब विचारतात, आता ती लहान नाही ना, असं कसं जाब विचारू शकतो, असंही ते म्हटल्याबरोबर खरं ते तन्वी म्हणते म्हणजे तुम्ही तिला विचारणारच नाहीत का, मी जर असं केलं असतं तर मला तुम्ही जाब विचारला असता ना, असंही ते म्हटल्याबरोबर खरं कल्पना खूप हुशारीने वागत असते. कल्पना इथे म्हणते काय ना तन्वी, सायली ना खरंच या घराबाबत ह्या घराच्या माणसाबद्दल खूपच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे खरं ना हे बघ ना मी काय सांगते तुला, तू जरा समजदारपणा घे ना, तू समजून घे की तिला, असंही ते म्हटल्याबरोबर खरं ते जी काही तन्वी असते ती मनात विचार मलाच आता समजून घेतलं पाहिजे तर मग ह्यांच्यासमोर माझं पारडं जरा जड होईल, असं इथे मनाशी बोलत असते. आता इथे अश्विन चिडलेला असतो, कल्पनाला म्हणत असतो मॉम काय चाललं तुझं, प्रत्येक वेळेस तन्वीनीच का समजून घ्यायचं, असं इथे म्हटल्याबरोबर तन्वी अश्विनला म्हणत असते अरे अश्विन शांत हो रे बाबा, जाऊ दे, आता ज्याला अक्कलच नाही ते कसं काय समजून घेणार सांग बरं मला, पण जो विचार करू शकतो त्याने तर समजून घेतलं पाहिजे ना, त्याने समजदारपणा दाखवला पाहिजे ना. आई तुम्ही अजिबात काळजी करू नकोस, तू मी आहे ना, मी समजून घेते, त्याच्या वेळात तिच्याकडेच राहू दे, जाऊ दे, मला काही हरकत नाही, असं इथे खरे प्रिया म्हटलेली असते. तेव्हा इथे खरं तर खोटं का होईना कल्पना तिचं कौतुक करत असते, खरंच तन्वी तू खूप समजदार आहेस गं, असं इथे म्हणत असते. आता अश्विन खरं इथे तन्वीला तिच्या रूममध्ये घेऊन गेलेला असतो. आता इथे प्रिया आणि अश्विन तिच्या रूममध्ये गेल्याबरोबर खरं इथे प्रताप, विमल आणि कल्पना जोरजोरात हसायला लागतात, मात्र इथे जी काही अस्मिता असते अस्मिताला हे काही कळत नाही. तेव्हा इथे खरं तर ती ह्यांच्याकडे आश्चर्यानेच पाहत असते. तेव्हा इथे खरं तर प्रताप म्हणत असतात सायलीने कमालच केली, कहर केला, म्हणजे अक्षरशः तिचं हे सगळं नाटक होतं हे आपल्याला तर माहीत होतं, मात्र ती इतकं सगळं करेल, हाणामारी करेल, केस वगैरे ओढेल, हे खरंच मला हे प्रकरण इतक्या मोठ्या थराला जाईल असं अजिबातच वाटलं नव्हतं, असंही ते प्रताप म्हणत असतात. तेव्हा खरं तर अस्मिता म्हणते म्हणजे काय चाललं तुमचं, हे सगळं काही नाटक होतं आणि तुम्हाला माहीत होतं, असं इथे म्हटल्याबरोबर कल्पना म्हणते हो अगं नाटकच होतं, सायलीने आम्हाला सगळं काही सांगितलं होतं, मात्र हे सगळं काही पुढच्या लेवलला जाईल हे आम्हाला अजिबातच माहीत नव्हतं. तेव्हा इथे अस्मिता म्हणते एक मिनिट, याआधीसुद्धा तुम्हाला तन्वीला गोड बोलायचं हे तिने सांगितलं होतं ना, हे सगळं काही काय करत आहेत हे, असंही ते म्हटल्याबरोबर प्रताप म्हणत असत खरं तर हे सगळं काही आम्हाला काही माहीत नाही, मात्र ते दोघे जे काही करतील ते योग्यच करतील, इथून मागे जे काही संकट आपल्याला आले त्यांनीच खरं तर ते पळून लावलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे आपण इथे, असं म्हटल्याबरोबर खरं कल्पना म्हणते हो बरोबर आहे, त्यांनी बी आपल्याला नाही सांगितलं पाहिजे, कारण की ह्या गोष्टी जर सांगितल्या तर म्हणतात ना भिंतीला देखील कानं असतात, त्यांचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत या गोष्टी नाही कळलेलंच बरं, असंही ते कल्पना म्हटलेली असते. अस्मिताला ही आयडिया फार आवडलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला सायली म्हणत असते प्रतिमा आत्याच्या घरी जायचा आजच योग आला, बरं झालं आज मी गेल्यानंतर खरं प्रतिमा आत्याचा केस गपचिप घेईलच, असंही ते म्हटल्याबरोबर अर्जुन देखील म्हणतो मी महिन्याकडे जातो आणि तिचा केस मिळवतो. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघे देखील म्हणतात आता आपण हे सगळं काही
करतो ते खरं तर आपण खूप लक्षपूर्वक केलं पाहिजे, कारण की हे जर प्रियाला कळलं तर ती काय करू शकते हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. हे DNA टेस्ट आपण घरात ठेवतो ही खूप मोठी रिस्क आहे. जर प्रियाला कळलं तर ती लांब पास करू शकते. असंही ते दोघेही एकमेकाशी बोलत असतात. इथे खरं तर प्रियाचा जो केस असतो त्याच्यावर नाव देखील टाकून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर खरं तर इथे 2 पिशव्या असतात, ते मैना आणि त्याचबरोबर प्रतिमा त्याच्या. हे दोघं आता इथे 2 मिशनला जाणार असतात आणि प्रियाचे जे केस असतात ते आता इथे कपाटात ठेवलेले असतात. आता कपाटात किती प्रमाणात ते सुरक्षित आहेत हे तर आपल्याला पुढे कळेलच. आता इकडे दुसऱ्या बाजूला सचिनला साक्षीचा कॉल आलेला असतो. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, सचिन माझं तुझ्याकडे काम आहे, आत्ताच्या आत्ता मी जिथे सांगते तिथे मला भेटायला असं इथे म्हटल्याबरोबर खरं सचिन म्हणतो, सॉरी ब्युटिफुल, पण आता खरंच मला शक्य होणार नाही. जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी तुला स्वतःहून सांगेल आणि भेटायला येईल असं इथे म्हटल्याबरोबर साक्षी म्हणते, मी तुला भेटायला यायला रिक्वेस्ट करत नाही, मी सांगते तुला मला आत्ताच्या आत्ता तू भेटायचं असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर सचिन म्हणतो, अरे मी काय सांगू तुला, मी किती गडबडीत इथे असंही ते म्हणत असतो. तेव्हा इथे खरं तर त्याचं बाळ जे असतं ते बाहेर रडायला लागलेलं असतं, त्यामुळे तिला आवाज गेलेला असतो. तो म्हणत असतो, बघ ह्या सगळ्या कामात मला दिवसभर राहायला लागतं, बाळाशी दिवसभर मला बोलायला लागतं, काय करू सांग बरं, मी तुला नंतर कॉल करतो ना. मात्र इथे साक्षी म्हणते, तू जर आता माझा कॉल कट केलास ना तरी याद राख याचे परिणाम खूप वाईट होतील. मात्र इथे सचिनला काय करावं कळत नसतं, कारण की बाळाचा खूप आवाज जोरजोरात यायला लागलेला असतो, त्यामुळे त्याला आता काय करावं कळत नसतं. त्यामुळे खरंच त्यांनी इथे साक्षीचा इथे फोन कट केलेला असतो आणि बाळाला स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याला खेळवत असतो. इकडे मात्र या गोष्टीचा साक्षीला फार राग आलेला असतो. ती चिडचिड करत असते, माझा फोन ह्याने कट केला, मला माहीत होतं ह्याला मी जाऊन दिलं ना एकदा तो त्याच्या बाळात आणि बायकोत पूर्णपणे रमून जाईल, त्यामुळे खरं तर ह्याला मी पाठवत नव्हते, मात्र या चुकीची शिक्षा तुला चांगलीच भोगावी लागेल असं इथे रागातच साक्षी म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला अश्विन आणि प्रियाचं बोलणं सुरू असतो. अश्विन म्हणतो असतो की या सायली वहिनीचं काय करायचं मला कळतच नाही, त्यामुळे खरं तर मी हॉस्पिटल देखील नाही जाणार, ती परत काही केलं तुला तर असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते, नाही असं काही करणार नाही असं यांचं इथे बोलणं सुरू असतं. तितक्यातच खरं तर इथे प्रतिमाचा कॉल इथे प्रियाला आलेला असतो. आल्याबरोबर प्रिया म्हणते, मला आईचा कॉल स्वतःहून, आई कधीच मला कॉल करत नाही, काय झालं असेल असं इथे मुद्दाम नाटकं करत अश्विन समोर म्हणत असते. आता इथे तिने कॉल उचललेला असतो. तेव्हा इथे खरं तर प्रिया घाबरतच म्हणते, आई काय झालं, काही प्रॉब्लेम झाला आहे का, बाबा कसे आहेत, बाबा ठीक आहेत ना गं असं इथे म्हटल्याबरोबर प्रतिमा म्हणते, अगं नाही गं काही नाही झालं, सगळं कसं छान आहे आणि बाबा देखील चांगले आहेत. अगं काय ना कल्पनाकडनं मी तुझं कौतुक ऐकलं, त्या म्हटलं की खरंच तर मी आजकाल खूप प्रयत्न करते, सर्व गोष्टी छान अशा मॅनेज करते, असं हे ऐकून खरं एखाद्या आईला छानच वाटणार ना गं लेकीचं कौतुक केल्यानंतर असं म्हटल्याबरोबर प्रिया फार खुश झालेली असते. तेव्हा इथे खरं तर सुमन देखील म्हणते, अगं आम्हाला कल्पना वहिनीकडनं कळलं की तू सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करतेस, कोणी काही म्हटलं तरी तू अजिबात काही बोलत नाहीस कोणाला असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर इथे प्रिया फार खुश होते. प्रिया म्हणत असते की तुमच्या दोघीच्या तोंडातून माझं कौतुक ऐकलं ना मला फार बरं वाटलं असं इथे म्हटल्याबरोबर प्रतिमा म्हणते, आम्ही फक्त तुझं कौतुक करण्यासाठी नाही तर माहेरपणाला देखील बोलवायला फोन केलेला आहे असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया इथे फार खुश होते. आणि त्याचबरोबर इथे अश्विन उभा असतो, तो देखील फार खुश झालेला असतो. तेव्हा इथे खरं तर प्रतिमा म्हणते, तुला टाईम आहे ना गं, येशील ना गं इकडे असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणते, हो हो मी येईल की, मी आत्ताच निघते, म्हणजे आपल्याला छान अशा गप्पा मारायला देखील भेटतील असं इथे प्रिया म्हणत असते. आता खरं तर हे सगळं काही सायलीचा इथे प्लॅन असतो. आता इथे फोन ठेवला जातो. त्यानंतर खरं प्रिया अश्विनला म्हणत असते, अश्विन माझा चिमटा काढ बरं, हे सगळं काही खरं आहे ना. तेव्हा इथे अश्विन, अगं खरंच आहे, हे सगळं काही झालं आहे, बघ मी तुला म्हटलं होतं ना, तू असेच प्रयत्न करत राहिलीस तर सर्वांचं तू मन जिंकशील असं इथे अश्विन म्हटलेला असतो. तेव्हा इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी विचार करते, आता हे सुभेदार फॅमिली तर माझ्या घोळात आलेत, आता ही प्रतिमा देखील माझ्यावर विश्वास ठेवायला लागली, हे सगळं काही चमत्कार तर नाही ना. आता खरं तर सायली आणि अर्जुनला खरंच तोंडाशी पाडेल मी असं इथे खरं तर ती स्वतःच्याच मनाशी इथे अश्विन तिला घट्ट अशी मिठी मारतो. म्हणतो असो, खरंच प्रिया तू सगळ्यांचं मन जिंकतेस, तुझे सगळे माणसं तू परत मिळव, हे सर्व पाहून खरं तर मला तुझ्यावर फार अभिमान वाटतो असं इथे अश्विन स्वतःच्या बायकोचं कौतुक करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन असतो तो सदा आणि मैनाच्या घरी गेलेला असतो. DNA टेस्टसाठी जे केस हवे असतात तेच त्यांना मागत असतो. तेव्हा इथे मैना म्हणते, काय असतं हे DNA टेस्ट वगैरे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, अहो बबली तुमचीच मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी DNA टेस्ट करायचा असतो. तेव्हा इथे मैना म्हणते, अहो त्याची काय गरज आहे, मी स्वतः येईन ना आणि तिथं म्हणेन की मी माझीच पोरगी आहे ती असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, तुमच्यावर कोण विश्वास ठेवायला लागलं. तेव्हा इथे खरं तर
सदा म्हणतो, अरे कशाला प्रश्न विचारतेस, दे ना तुझे केस काढून, असंही ते म्हटल्याबरोबर मैना म्हणते, हो आता साथ द्यायची ठरवली ना तर तुम्ही जे म्हणता ते आम्ही करायला तयार आहोत, असं म्हणून खरं तर स्वतःचे केस उपटून आता इथे अर्जुनला दिलेले असतात. आता खरं हे काम झालेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जो काही सचिन असतो तो मुद्दाम नाटकं करत असतो, त्याला इथे मनवण्याचं काम करत असते अस्मिता. अस्मिता म्हणत असते, तू माझ्यावर का चिडलास रे, मी प्रयत्न करते ना, ते अकाउंट का फ्रीज झालं या बाबतीत खरं तर मी फोन देखील केला, मात्र तिथं मॅनेजरच अवेलेबल नाही, तर मी करू तरी काय, सांग बरं आता, तू माझ्यावर चिडचिड का करतोस, असंही ते म्हटल्याबरोबर सचिन तिच्या जवळ जातो. म्हणत असतो, नाही गं, मी तुझ्यावर अजिबातच चिडलो नाही, खरं तर मला तर राग आहे तो फक्त तुझ्या घरच्यावर. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, घरच्यावर कशाचा राग आहे तुझा, सगळे तर तुझ्याशी नीट वागतात ना. तेव्हा इथे सचिन म्हणतो, तुला वाटतंय तसं, खरं तर ते नाटकं देखील करू शकतात ना, तू बघितलंस ना अर्जुन काय म्हणाला की हे पैसे नेमकं तू वापरतेस का दुसरं कुणाला देते, त्याचा रोग तर माझ्याकडेच होता ना, खरं तर सगळ्यांनी ते फ्रीज अकाउंट त्यांनीच केलं असेल ना, असंही ते म्हटल्याबरोबर अस्मिता म्हणते, असं काय बोलतोस, ते कशाला असं करतील, आणि असं कुणाचं अकाउंट फ्रीज कुणाला करता येतं का, ब्लॉक असं करता येतं का. तेव्हा ते सचिन म्हणतो, खरं तर अश्विन, खरं बाबा आणि अर्जुन या तिघांच्या ओळख असू शकते ना, ओळखीने या सर्व गोष्टी होऊ शकतात ना, खरं तर त्यांना माहीत झालं की मी तुझे पैसे वापरतोय, पण मात्र ते तुला न बोलता, मला न काही जबाब विचारता डायरेक्टच तिकडं त्यांनी अकाउंटचं काम केलं. हे सगळ्या गोष्टी का केल्या असतील त्यांनी, खरं तर आता तुला देखील ह्या घरात अजिबातच मान नाही, पण आता काय करणार सांग, मला पण इथंच राहावं लागेल, कारण की माझं बाळ आणि बायको इथे आहेत, आता आपण दोघंही हा अपमान सहन करूया, खरंच मी इतका वाईट आहे का गं, तुझे पैसे मी लुटतो का गं, असंही ते म्हटल्याबरोबर इथे अस्मिता म्हणते, नाही रे, असं अजिबात गिल्ट वाटून देऊ नको, असं काही नाही, माझे पैसे ते तुझे पैसे आहेत. ते सचिन म्हणतो, खरंच पण तुझ्या घरच्यांचं काय करू मी, त्यांनी हे सर्व काही काय केलं असेल, असंही ते म्हटलेलं असतं. तेव्हा इथे खरं तर जी काही अस्मिता असते ती थोडा विचार करते. तेव्हा इथे सचिन मनात विचार करतो, हा सगळा काही मी ड्रामा केला आहे ना, हा तुला खरा वाटावा आणि जा, ह्याचा काहीतरी फायदा होऊ दे आणि जा, घरच्यांना जाब विचार, असंही ते स्वतःच्याच मनाशी इथे खरं तर सचिन बोलत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती आता इथे माहेरवाशीन म्हणून गेलेली असते. प्रतिमानी छान असं तिच्यासाठी जेवण बनवलेलं असतं. तेव्हा इथे खरं तर प्रिया म्हणत असते, खरंच आज मला खूप बरं वाटतंय, कारण की दररोज तिकडं सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवून अगदी मला कंटाळा आला होता, आता ताटात सगळं दररोजच पाहून खरं ती म्हणत असते, हे बनवलंच तू, अगं हे तर आमच्या घरी देखील आहे, मला तर वाटलं छान चमचमीत पास्ता वगैरे काही भेटेल मला, असंही ते म्हटल्याबरोबर खरं तर सुमन म्हणते, अगं तू आधी सांगायचं ना, आपला फोन झालता ना, मग बनवलं असतं की. तेव्हा इथे खरं तर प्रिया म्हणते, हा ठीक आहे, जाऊ दे, खाते मी, असं म्हणून खरं ते ताटाकडे बघतच राहते. मात्र ह्या सर्व गोष्टीचं इथे प्रतिमाला फार वाईट वाटत असतं. तेव्हा इथे सुमन म्हणते, अगं खा की. तेव्हा इथे ही काही जी प्रिया असते ती खरं तर सगळं त्यातलं थोडं थोडं काढून घेते. फ्रूट सॅलेड देखील इथे प्रतिमाने केलेलं असतं, मात्र ते देखील तिने अजिबात खाल्लेलं नसतं. ती म्हणत असते, खरंच अजिबात मला नको, ह्यात खूप कॅलरीज आहेत, असंही ते म्हटल्याबरोबर खरं प्रतिमाला या सर्व गोष्टीचं. तेव्हा इथे खरं तर सुमन म्हणत असते, वहिनी अजिबात तुम्ही काळजी करू नका, जाऊ द्या, लग्नानंतर मुलीच्या सवयी आवडीनिवडी बदलतात. तेव्हा इथे खरं प्रतिमा म्हणते, सवयीचा प्रश्नच नाही, खरं तर मला पूर्ण आजीने जर पाणी जरी दिलं ना पहिला, त्याची चव वेगळीच असते, आईच्या हातची चव असते गं, माझी तृप्ती पाहूनच खरं तर पूर्ण आजी ते खुश होत असतात, असंही ते खरं तर प्रतिमा म्हणत असते. आईच्या हाताला चव वेगळी असते गं, पण माझ्या आणि तन्वीच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी का नसाव्यात, असंही ते प्रतिमाला खरं मोठा प्रश्न पडलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनने कॉल करून सायलीला सांगितलेलं असतं की मैनाचे मला केस मिळालेले आहे, त्यामुळे खरं सायली ते खुश झालेलं. सायली म्हणत असते की मी आता प्रतिमा आत्याच्या घरी चालली आहे, आता मी जातच आहे, असं म्हणून इथे कॉल ठेवलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला यांचे जेवण वगैरे झालेले असतात. तेव्हा इथे खरं ती प्रतिमा म्हणत असते, खरं तर तन्वी तुझ्या मी केसाला मालिश करून देऊ का गं, तुला बरं वाटेल. तेव्हा इथे ती नको नको म्हणत असते. मात्र इथे खरं सुमन देखील म्हणते, अगं तू मगाशी बोलता बोलता म्हणलीस ना की सायलीनं तुझे केस वगैरे ओढले, तुला बरं वाटेल, असं म्हटलं थोडीफार तयार झालेली असते. आता इथे सुमननी तेलाची बॉटल आणून दिलेली असते आणि इथे सायली तन्वीला खरं तर प्रतिमा इथे मालिश करून देत असते. मात्र ह्या तन्वीचं सगळं लक्ष इथं मोबाईलमध्ये असतं. ती म्हणत असते की काय गं तन्वी, सायली आणि तुझ्यामध्ये कशाचे भांडण झालं. तेव्हा इथे खरं तर ही जी तन्वी असते ती म्हणत असते, काय नाही सायली माझ्यावर जळते निसती, नेमकं झालं तरी काय होतं, असंही ते प्रतिमा म्हटल्याबरोबर ती म्हणते, जाऊ दे, मला ह्या विषयावर खरं तर अजिबातच बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे खरं प्रतिमा म्हणते, तन्वी तुला माहिती आहे का, तू लहान होतीस ना तेव्हा इथं मी तुला अशी मालिश करायची, तेव्हा खरं दिवसभरातलं सगळं काही घडलेलं तुम्हाला सगळं सांगायचीच, असं इथे म्हटल्याबरोबर खरं तन्वी म्हणते, तेव्हा गं आता अजिबात नाही, मला आता अजिबात ह्या सगळ्या गोष्टी कुणालाही सांगायला आवडत नाहीत, असं इथे खरं तर तन्वी म्हटलेले असते. त्यामुळे खरं प्रतिमाला आणि सुमनला दोघीला इथे फार वाईट वाटलेलं असतं. तितक्यातच खरं तरी ते सायली आलेले असते. सायली म्हटलं की ते प्रियाला फार राग येतो, तू इथे काय करतेस, असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते, काय करते म्हणजे काय,
तू जशी या घरची मुलगी आहेस तशीच मी मानलेली या घरची मुलगी आहे, त्यामुळे मी कधीही येऊ शकते, तुझं काहीही नाही याच्यात. असं म्हटल्याबरोबर तन्वी म्हणते सगळं काही तू मुद्दाम करतेस ना, म्हणजे मी माझ्या आईचे लाड करून घ्यायला आले आणि तू लगेच माझ्या मागे मागे आलीस ना, असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते तुला काय समजाय तर समजून घे. आता इथे खरं लगेच सुमन म्हणते सायली तू फ्रूट सॅलेड खाशील का गं? खरं तर वहिनीनी त्यांच्या लाडक्या लेकीसाठी फ्रूट सॅलेड केलं होतं. तेव्हा इथे खरं तर सायली म्हणते हो, आता प्रतिमा आत्याने केलं आहे म्हटल्यानंतर थोडंसं मी टेस्ट करेल, मला भूक तर नाही जास्त, असं इथे म्हटल्याबरोबर सुमन खरं फ्रूट सॅलेड आणण्यासाठी गेलेली असते. आता ही प्रिया आहे मुद्दाम नाटकं करते, आई अगं कर की हेड मसाज, खरंच खूप छान वाटतंय मला आणि तू किती माझे लाड करतेस ना, मग अशी छान छान जेवण देखील बनवलंस मला आणि आता हेड मसाज देखील करतेस, खरंच मला फार बरं वाटते, असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर सायली म्हणते खरंच प्रतिमा आत्या मानलं पाहिजे तुम्हाला, तुमची मुलगी तुमच्यासोबत चिडचिडपणा करते, सगळं करते, मात्र तुम्ही तिच्याशी छानच वागता, असं इथे म्हटल्याबरोबर खरं तन्वी सायलीवर फार चिडते. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते अगं तन्वी शांत बस की, मगाशी तर तुला बोलायला माझ्याशी बोर होतं, मग आता तू शांत बस, असं इथे म्हटल्याबरोबर प्रियाला राग येतो. आता इथे सुमनने सायलीला फ्रूट सॅलेड दिलेलं असतं. तेव्हा इथे खरं तर सायली त्या फ्रूट सॅलेडचं खूप कौतुक करत असते. हे कौतुक खरं तर तिला तन्वीच्या तोंडातून ऐकायचं, मात्र तन्वीने तिथं थोडंसंही तिचं कौतुक केलेलं नसतं, त्यामुळे खरं तर इथे प्रतिमाला वाईट वाटत असतं. मात्र सायलीने कौतुक केलेलं हे पाहून खरं प्रतिमाला छान वाटलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.